अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वरूपम समर्थम चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. बघा, मला काय झालं ना, बरेच लोकांनी मेसेज आणि कमेंट्स केले की ताई बाळ होत नाही आहे, बाळ होण्यासाठी काहीतरी सेवा सांगा, किंवा सारख्या सारख्या आयुष्यात अडचणी येत आहे, आम्ही सगळे प्रयत्न करतोय आमच्याकडनं पण त्या अडचणी दूर होत नाही आहे. बरेच लोक म्हणतात की आम्ही दवाखान्यात जातो, डॉक्टर सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे असं सांगतात, सर्व सांगूनही आम्हाला बाळ होत नाही, आम्ही सगळ्या सेवा केल्या आहेत, उपास तापास पारायण सगळं करून झालं आमचं, पण बाळ होत नाही आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की त्यामागचं कारण काय असतं. बघा, सर्वप्रथम जर कुठलाही शारीरिक आजार असला, कुठलीही गोष्ट असली, तर डॉक्टरांशिवाय किंवा दवाखान्याशिवाय पर्याय नसतो. सर्वात आधी आपण देव पारायण उपास तापास काहीही करण्याआधी जर आपल्याला कुठली शारीरिक समस्या आहे, सगळ्यात आधी आपल्याला कुठे जायचं आहे? डॉक्टरांकडे जायचं आहे. डॉक्टरांकडे जायचं, योग्य तो उपचार घ्यायचा. त्यानंतर त्या उपचारावरूनही जर आपल्याला कुठल्या गोष्टींचा फायदा झाला नाही, तर मग आपण अध्यात्माकडे वळायचं. माझा सल्ला तोच आहे सगळ्यांना की तुम्ही कुठल्याही समस्यांवर सगळ्यात आधी अध्यात्मावर जाऊ नका, आधी डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा. पण बऱ्याचदा मी पण ॲग्री करते की बऱ्याचदा असं होतं की डॉक्टरांकडे गेलो, आपण बरेच वर्ष औषध घेतली, ट्रीटमेंट घेतली, पण त्या औषधींना ट्रीटमेंटला काहीही उपयोग होत नाही. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण तरीही आपल्याला काही फळ मिळत नाही. तर त्याच्या मागचं कारण काय? तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, पितृदोष. पितृदोष म्हणजे काय? तर आपल्या पितरांचं जे आपले पित्र जे गेलेले असतात, त्यांचं गेल्यावर जर आपण त्यांचं कर्म व्यवस्थित केले नाही, तर त्याचा दोष आपल्याला लागतो. त्याला म्हणतात पितृदोष. म्हणून आपण म्हणतो बघा की पितृपक्षात व्यवस्थित आपण पितरांचं सगळं करायला पाहिजे. पितरांचं त्यांच्या दिवसाला बरोबर आपण त्यांचं पात्र टाकायला हवं, त्यांचं श्राद्ध व्यवस्थित करायला हवं. पितृदोष आणि आपण जर आपण आपल्या कुळदेवीची सेवा, कुळदेवीची पूजा जर व्यवस्थित करत नसेल, तर हे जे दोन दोष आहे ते सगळ्यात मुख्य कारण असतं जर आपल्याला बाळ होत नाही आहे. ज्यांना कोणाला ही समस्या असेल की बाळ होत नाही आहे, आम्ही बरेच प्रयत्न केले, तर त्यांनी सगळ्यात आधी हा विचार करा की तुम्ही तुमच्या पितरांचं बरोबर केलं आहे का सगळं? तुम्ही तुमच्या कुळदेवीची दर महिन्यात ओटी भरता का? तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाता का कुळदेवीच्या? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. बऱ्याच लोकांना तर हे सुद्धा नसतं माहीत की आपली कुळदेवी कोण आहे. तर सगळ्यात आधी त्यांना हे जाणून घ्या की तुमची कुळदेवी कोण आहे. तुमची जी कोणी कुळदेवी असेल, कोल्हापूरची तुळजामाता असेल, माहूरची रेणुका माता असेल, जी कोणी तुमची कुळदेवी असेल, सगळ्यात आधी इकडले तिकडले तुम्ही उपवास तापास पारायण करण्याआधी सगळ्यात आधी आपल्या कुळदेवीला पूजा. आपले स्वामी महाराजांनीही तेच सांगितलं आहे की तुम्ही सगळ्यात आधी आपल्या कुळदेवांना पूजा, आपल्या कुळदेवाला तुम्ही प्रसन्न करा, म्हणजे तुमच्या आयुष्यात कुठले संकट राहणार नाही. कुळदेवी, कुळदेवता यांचा अर्थ काय? जो आपल्या कुळाचं रक्षण करतो, जो आपल्या कुळाच्या नेहमी पाठीशी असतो प्रत्येक गोष्टीत. जर त्यांना आपण प्रसन्न केलं नाही, तर आपल्या कुळावर सारखे सारखे संकट येणारच. आणि ते संकट फक्त आपल्यापुरती मर्यादित नसतं, ते आपल्या कुळावर येत असतं. आज आपण आहो, पुढे आपली मुलं असणार आहे, किंवा याआधी आपले सासू सासरे जे होऊन गेलेली पिढी आहे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमुळे कष्ट आयुष्यात आलेले आहे. बऱ्याचदा असं होतं, खूप शिकलेले आहे, नोकरी लागत नाही, पैशांची चणचण, तब्येतीची चणचण, आणि त्यानंतर बाळ होत नाही आहे. बऱ्याच अशा समस्या असतात की एक सुटलं की दुसरं सुटलं की तिसरं, पण ह्यातून मार्ग काही सापडत नाही. तर तुम्ही आधी बघा की तुमचं कुळदैवत कोण आहे. जर तुमची कुळदैवत जी कोणी असेल, मूळ पीठावर वर्षातून एकदा तरी तुम्ही कुळदैवतेचा जा, मूळ पीठावर एकदा तरी जा, महिन्यातून एकदा तरी दर पौर्णिमेला तुम्ही कुळदेवीची ओटी भरा, आणि त्यानंतर खणा नारळाची दर पौर्णिमेला ओटी भरा. कुठलीही पूजा असो आपल्या घरी, कुठलेही शुभ कार्य असो, काहीही असो, सगळ्यात आधी कुठलीही पूजा करायची आहे, लग्न कार्य असो, मौंज असो, की कुठलं डोहाळे जेवण असो, बारसं असो, कुठलीही पूजा असो, सगळ्यात आधी तुम्हाला कुळदेवीला पूजायचं आहे. कुळदेवीचं पूजन करा, त्यानंतर तुम्ही बाकीचं जे काही तुमची पूजा आहे त्या पूजेला लागा. सगळ्यात आधी आपल्या घरी श्वासनी किती आहे? सवाष्णी म्हणजे ज्यांचं निधन झालं, ज्या स्त्रियांचं निधन झालं, त्या सवाशीण असताना
त्यांच्या नावाचंही आपल्याला कुळदेवीसोबत पात्र पुजावं लागतं. तर आधी तुम्ही त्या गोष्टी लक्षात घ्या की तुमच्या घरी सवाष्णी आहे का, तुमच्या घरी कुळदेवी कोण आहे, मग त्यांची तुम्ही खणा नारळ आणि ओटी भरा कुठलेही कार्यक्रम करायच्या आधी. आणि ते झालं. परत अजून एक प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगत आहे की ज्यांना कोणाला बाळ होत नसेल, बरेच लोकांनी मेसेज केले की बाळ होत नाही आहे, आम्हाला काही सेवा सांगा, काही सांगा. तर तुम्ही रोज कुळदेवीच्या नावाची माळ जपा. रोज एक माळ तुम्ही आपल्या कुळदेवीच्या नावाची जपा. ओम कुळदेवताय नमः हा मंत्र जपायचा. ओम कुळदेवताय नमः. आणि ह्या मंत्रासोबत तुम्ही रोज कुळदेवतेची एक माळ जपा. त्याचा भरपूर फरक पडेल तुम्हाला आणि तुमच्या आयुष्यातले एक एक संकट कमी होत जाणार. बरं, राहिलं गोष्ट पितृदोषाची जी गोष्ट आहे, तर तुम्ही सगळ्यात आधी आपली पत्रिका बघा. तुमच्या पत्रिकेत पितृदोष जर लिहिलेला असेल तर तुम्हाला ती पूजा करावं लागेल. त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळीची पूजा असते ती तुम्हाला करावं लागेल. आणि पितृदोषाचं पूजा ही करणे फार फार आवश्यक असते. कारण पितृदोषाची जर पूजा केली नाही तर आपल्या पत्रिकेत जो असलेला पितृदोष जो असतो तो आपले कुठलेही चांगले काम होऊ देत नाही किंवा आपल्या आयुष्यात सारखं संकट येतात. आपले गेलेले जी पित्र आहेत, पूर्वज जे आहेत आपले गेलेले, आपण जर त्यांचा सोपस्कार केलं नाही, श्राद्ध व्यवस्थित केलं नाही, ते गेल्यानंतर त्यांची विधी कर्म व्यवस्थित केली नाही तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्यामुळे हा पितृदोष आपल्याला लागत असतो. तर ही काही छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला सांगायची होती. तर मी सगळ्यांना आवर्जून विनंती करते की ज्यांनी कोणी मला मेसेज केले, कमेंट्स केले की ताई आम्हाला बाळ होत नाही आहे, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि रोज कुळदेवीची माळ नक्की जपा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ज्यांना कोणाला ह्या सगळ्या गोष्टींची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा. आणि पुन्हा एकदा असंच भेटू नवीन माहितीसोबत. तेव्हापर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. भिऊ नकोस, स्वामी पाठीशी आहे.